6 चेंडू आणि आता 32 धावेंची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. आव्हान जरी मोठं असलं परंतु मोठ्या आव्हानाला पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, पण ती वेळोवेळी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागणार. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती संदीप येत आहेत. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट पिच लेंथवाली डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला वारंवार मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होणार आहे आणि निर्धाव चेंडू जशी जशी येणार फलंदाजांवरचं दडपण वाढणार आणि या मॅचमधील पळस टीमचा प्रवास संपुष्टाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला. 4 चेंडू आणि आता 32 धावेंची गरज आहे. एखादा चमत्कारच मी म्हणेन पळस टीमला या मॅचमध्ये परत आणून देणार, अन्यथा माथेरान टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये केलेलं चांगलं काम, तदनंतर गोलंदाजीमध्ये दाखवलेली ताकद या ठिकाणी माथेरान टीमला या मॅचमध्ये अगदी मजबूत करताना पाहायला मिळते आहे आणि विजयाच्या उंबरट्यावरती मात्र त्यांचा संघ या ठिकाणाहून जाऊन पोहोचला गेला आहे. यॉर्कर, तेज तर्रार गोलंदाजी, अगदी चारोखाने चित करणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे आणि यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 4 डॉट बॉल या ठिकाणी फेकले गेलेत. इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, 5वा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकला जातोय आणि मेडन ओव्हर होणार का हे पाहणं देखील आता तितकं महत्त्वाचं राहणार आहे. मेडन ओव्हर झाली तर नक्कीच गोलंदाज कौतुक करावं लागणार आपल्याला संदीप यांचं. शेवटचा चेंडू या मॅच मधला, वाह मेडन ओव्हर, क्या बात है. जाता जाता पण माथेरान टीमने स्वतःच्या संघाची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे आणि संदीप यांनी फेकलाय आजच्या रात्रीमधलं पहिलं मेडन ओव्हर आणि मॅच मात्र या ठिकाणी संपली आहे. माथेरान टीमला मिळालाय या मॅचमध्ये हा विजय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाला बेटर लक नेक्स्ट टाइम. तुम्हाला देखील शुभेच्छा. या टुर्नामेंटचा पहिला मेडन ओव्हर